Guantanamera. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear आशाताई. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आशाताई, इंग्लिशमध्ये असं बऱ्याच लोकांना विचारलं तुम्ही किती वयाचा आहात, तर आपण असं सांगतो की आम्ही अमकं तमकं इयर्स ओल्ड आहोत. पण तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही 79 इयर्स यंग असं मी म्हणेन. हे कसं काय जमतं तुम्हाला इतकं फ्रेश, छान, प्रेझेंटेबल आणि नेहमी उत्साही राहणं? कसं जमतं? उत्साही राहणं मला वाटतं जन्मतच असतं. उत्साह, काम करणं, स्वतःला बिझी ठेवणं, झोपून न राहणं, हे काहीतरी अंगात मला वाटतं लहानपणापासून आहे. मला आमची आई झोपायची दुपारची. सगळ्या बायका झोपतात जेवल्या की, तर सगळ्यांना सांगायची झोपा म्हणून दुपारी, कारण कटकट करू नये, त्यांना उठवू नये म्हणून. आणि मी एकटी फिरत राहायचे आणि मी तिला उठवत राहायचे की झोपू नकोस, मला कंटाळा येतो, तू उठ. नाही तर मग सगळ्या वाडीभर उड्या मारत फिरायचे. सगळ्या वाडीभर फिरायचे. मग मी कधी झोपायचे नाही. रात्रीची झोप तेवढीच, त्यानंतर परत झोपायचं नाही. पण म्हणजे खूप मस्तीखोर होता तुम्ही का? मस्तीखोर होते, मस्तीखोर होते. सगळ्या गावातल्या ताळीतल्या मुलांना सगळ्यांना पकडून आणायचं, सगळ्यांना कोणाची केस विंचर, कोणाला न्हायला घाल, कोणाला काय, काहीतरी उद्योग चालू ठेवायचे. पण याआधीचे तुमचे वाढदिवस कसे होते? म्हणजे लहानपणीपासूनचे वाढदिवस आणि आत्ताचं बदललेलं स्वरूप किंवा सेलिब्रिटीचा एक वाढदिवस एक वेगळं स्वरूप असतं. कसे बदलत गेले हे वाढदिवस? काय माहितीये का, आता मोठ्या माणसाने केक कापणं हे काय फारसं सुंदर दृश्य नसतं. 80 बत्त्या लावायच्या, विजवायच्या आणि मग सगळी थुंकी टाकत त्याच्यावर आई ग थुंकायच्या आणि मग त्या कापून खायच्या. बॅक्टेरिया मला आवडत नाही अजिबात, पहिल्यापासून आवडत नाही. मुलांना देतो आपण आणि मुलांनी कापलेला केक खाणं गोष्ट वेगळी. मोठ्या माणसांनी एवढा मोठा केक कापायचा मला स्वतःला पटत नाही. पण आपल्याकडे आणि प्रकार छान आहेत की आईनं दिवा तयार करायची, चांदीच्या ताटामध्ये असे दिवे ठेवायचे आणि आणि सगळं दिवे सुद्धा पिठाचे असायचे, हाताने पिठाचे केलेले दिवे. आणि मग ती पाटावर बसवून दिवा करायची की तुम्हाला आयुष्य खूप मिळो. आणि मग त्याची घरामध्ये जशी ऐपत असेल, कधी खीर कधी शिरा असं करून खायला द्यायची. तर हा आमचा वाढदिवस होता. मग या वर्षीच्या वाढदिवसाचा काय प्लॅन आहे? यावर्षी मी, माझी 2 मुलं आणि माझी सून आम्ही वेगळे आहोत एकदम. म्हणजे बॉम्बेत नाही, बाहेर चाललोय आम्ही. मुलांची परीक्षा संपल्याबरोबर आम्ही बाहेर जाणार आणि बाहेर जाऊन मग तिथं ज्या हॉटेलमध्ये असू तिथं रात्री जेवायला वगैरे जाऊ मुलांच्या बरोबर. मुलं केक कापतील, मुलं खातील. आणि आवडते पदार्थ पण तुम्ही खाणार, कारण का तुम्ही खूप छान खवय्या आहात. आणि गोव्याला गेल्यानंतर फक्त मासे खायचे. गोव्याला माशांना म्हणतात निस्तं. निस्तं पाहिजे. निस्तं म्हणजे मासे, माशाची आमटी, माशाचं सगळं. पण चांगलं कुठं असेल तरच, कारण मग गोव्यामध्ये पण 2 प्रकार आहेत. पोर्तुगीज त्या वेगळे प्रकार आहेत, आणखीन आपले हिंदू लोकांचे वेगळे. तर मला हिंदू लोकांचे जास्त आवडतात, कारण ते त्याच्यामध्ये व्हिनेगर घालत नाहीत. बाकी ते लोक व्हिनेगर घालतात. तर त्यामुळे मला गोव्याचे पदार्थ मी स्वतः करतेच, पण तिकडे गेल्यानंतर वेगळी मजा असते. दुसऱ्याने करून आपल्याला खाऊ घालणं हे जास्त आवडतं का स्वतः करून दुसऱ्यांना खाऊ घालणं हे जास्त आवडतं? कोणी आपल्याला काही दिलं खायला तर आवडतं की, पण आपल्या घरी आलं कोणी की त्यांना खायला घालणं, जेवण करणं हा प्रकार मला स्वतःला आवडतं. आणि जेवणामध्ये सुद्धा मी जरा थोडीशी वेडी या बाबतीत आहे. स्वच्छता, जेवणाच्या घरातली स्वच्छता आणि नख वाढलेली नसली पाहिजेत. हात घालताना एवढी लांब लांब नख, तर ती नख बघितली की मी खात नाही. कारण ज्या बाईनं नखांनी पोळी केली असेल तर त्या पोळीच्या नखांमध्ये गेलं असेल, किंवा एखादा हाताने कालवण्याचा प्रकार असतो, तर तो कालवताना नख असली तर नखातली घाण जाणार त्यात. आणि बायका एवढे मोठी मोठी नख लांब लांब ज्यावेळेला जेवण करतात ना, त्यावेळेला माझं नखांकडेच लक्ष असतं. जेवणाकडे असतं बहुत करून. त्याशी माझा उपास असतो. अच्छा, वार कुठलाही असो माझा आज उपवास आहे असं सांगतात.
मला एक विचारायचं आहे की तुमचे इतक्या ठिकाणी हॉटेल्स आहेत, दुबईला आहेत, बहारीनला आहेत, कुवेतला आहे, त्या हॉटेल्स बद्दल सांगा ना. तिथे एक विशिष्ट प्रकारचा मसाला असतो आणि जो तुमच्याच अंडर युअर सुपरविजन असा तो बनवला जातो किंवा तुम्ही स्वतः बनवून पाठवता? मसाला इथून बनवून पाठवते आणि सगळ्या हॉटेलना, रेस्टॉरंट्सना पोचतो तो मसाला दुबईतनं. दुबईत मुख्य पहिलं हॉटेल आहे, तिथून सगळीकडे तो डिस्ट्रीब्यूट होतो. आणि तो मसाल्यात असं काहीतरी आहे की काही तुम्ही वस्तू केली तो मसाला टाकला की त्याचं वास, चव सगळे बदलते आणि त्यामुळे त्याला खूप ते लोक लागतो. यावेळेला मी 40 किलो मसाला पाठवलाय. पण हा तुम्ही स्वतः बनवला? हा, स्वतः बनवते म्हणजे कुटत नाही मी, कुटून घेते, डंकणी असतात त्याच्यावर, पण मी स्वतः उभे राहून भाजून वगैरे देते. तुमच्या स्केड्यूल मध्ये तुम्ही जेवण बनवण्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टींचा एक आस्वाद घेणं म्हणतात ते करण्यासाठी तुम्ही वेळ कसा काढता? लहानपणी आमच्या आई स्वयंपाक स्वतः इतका नाही करायची. फक्त बाबा असताना बाबांसाठी नॉनव्हेज करायची. माझी आई व्हेजिटेरियन होती आणि अतिशय कडक व्हेजिटेरियन होती. म्हणजे अंड पाव तर सोड, पाव नाही, चॉकलेट पण नाही खायची. पण त्या नॉनव्हेज बनवायच्या? वडिलांसाठी बनवायची, स्वतः व्हेजिटेरियन. आम्ही हात जर तिच्या ताटात घातला तर हातावर फटका मारायची. उष्ट पण नाही खायची आमचं, म्हणजे मुलं असू नये. अतिशय कडक होती. आई काय करायची, जेवण स्वतः बनवायची. नंतर वडील गेल्यानंतर आम्ही म्हणायचे की माई बनव ना, तर सांगायची मी विसरले, तुझ्या बाप्पाबरोबर माझ्या डोक्यातून निघून गेला. मग आमच्यावर आलं, म्हणजे मी आणि मीनाताई माझी मोठी बहीण. तर आमच्या वडिलांचं जे श्राद्ध असायचं त्या दिवशी तुम्हाला सांगते, खोटं वाटेल कोणाला, की जेवढ्या भाज्या असतात तेवढ्या सगळ्या भाज्या करायच्या, म्हणजे 11 भाज्या, 7 चटण्या आणि कोशिंबिरी. हे सगळं आम्ही रात्री 12ला सुरू करून सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही दोघी जणी बहिणी संपवायचं. 10 वर्ष वय, तो दोघी जणी मिळून करायचं. ती सवय तेव्हापासून पडली स्वयंपाकाची. आणि आम्ही घरामध्ये मी आणि मीनाताई दोघी स्वयंपाक चांगल्या करतो आणि कोणाला येत नाही. पण मीनाताईचं काय की घरापुरती तेवढं ती बघते. मला काय झालं की पार्ट्यांमुळे वगैरे खूप करायची सवय लागली आणि शिकायची सवय लागली. प्रत्येकाकडे जाऊन विचारायचं, शिकायचं, विचारायचं, शिकायचं. असं शिकून शिकून मी लखनौचा पदार्थ काय, पंजाबचा काय, राजस्थानचं लाल मांस म्हणजे काय, मग मी राजस्थानला जाऊन त्यांची मिरची घेऊन आले, मग मी करून बघितलं. म्हणजे असे वेगळे वेगळे प्रकार करण्याची एक आवड निर्माण झाली. आणि मुलं लहान होती त्यामुळे त्यांना चांगलं खायला घालायचं ह्याच्यात राहिले. नाहीतर मग मुलं हॉटेलला जाणार, दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवून येणार, आंटी खाना अच्छा बनाते सांगणार. तर म्हटलं नाही, आई चांगलं बनवते पाहिजे. आणि वनिष्ठ गेल्यानंतर ती म्हणाली, तुला मी भात देते चांगला खायला. त्यांचा असतो ना पायाला. आता मी त्याच्याकडे बघितलं. मी काय केलं होतं, जाताना कोल्हापुरी तिखटाची चटणी एवढ्या डब्यात घालून पर्समध्ये ठेवून दिली होती. ती उघडली तर तिखट काढलं, खूप भातात तिखट काढलं. माझ्यावर एवढे चिडले सगळे, तू चव घालवली त्या जेवणाची, तू तिचा सत्यानाच केला. ग्वांथानामेरा